जुन्नर तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे। पारगाव तर्फे आळे परिसरातील रामवाडी शिवारात बिबट्याच्या अचानक झालेल्या हल्ल्यात एका 8 वर्षाच्या निष्पाप मुलाचा दुर्दैवी अंत झाला। या भयानक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। आज 12:30 वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील रामवाडी शिवारात रोहित बाबू कापरे वय वर्ष 8 रोहितचे आईवडील मूळचे धामणसई तालुका रोहा येथील असून ते कांदा काढणीच्या कामासाठी या परिसरात आले होते आणि तात्पुरत्या वस्तीत राहत होते। रोहित हा खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला काही क्षणातच उचलून नेले। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेनंतर कामगार आणि ग्रामस्थांनी त्वरित आरडाओरडा करत शोध मोहीम सुरू केली आणि वन विभागाला याची माहिती दिली। काही वेळाने शिवारालगतच्या परिसरात रोहितचा मृतदेह आढळून आला। या हृदयद्रावक घटनेमुळे कांदा काढणीसाठी आलेल्या मजुरांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे। परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे। वारंवार बिबट्याचे दर्शन होत असतानाही वन विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। मात्र या भागात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी कठोर भूमिका घेतली आहे। या भागातील नागरिकांनी नरभक्षक बिबट्याला तातडीने पकडून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरली आहे। रोहित कापरे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि यापुढे असे हल्ले होऊ नये यासाठी शासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।